नमस्कार, माझं नाव हेमंत. मी सहसा पॉलिटिक्स किंवा जिओ पॉलिटिक्स अशा विषयांवरती व्हिडिओ बनवतो. हे चॅनलसुद्धा माझं नाही, हे माझ्या बायकोचं चॅनल आहे. पण एक विषय असा आहे, त्यावरती बोलणं खूप गरजेचं होतं. त्यासाठी आज मी इथे व्हिडिओ बनवतो आहे. फालतू वाद किंवा रियालिटी शोज अशा विषयांवर मी सहसा बोलणं टाळतो. पण गेल्या काही दिवसापासून एक विषय इतका जास्त सुरू आहे, आता त्याच्याकडे दुर्लक्ष करणं थोडं कठीण आहे. मी बोलतो दिव्या शिंदे आणि मराठी बिग बॉस या प्रकरणाबद्दल. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी एक गोष्ट क्लिअर करतो की या मुलीला माझा काही विरोध नाही. मी याआधी कधी तिला पाहिलं नव्हतं, पण सध्या सोशल मीडियावर जे काही सुरू आहे ते बघून एकच प्रश्न पडतो की हे नक्की सुरू काय आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आपल्याकडे खरोखर इतका मोकळा वेळ आहे का. गेल्या काही दिवसापासून यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे एकच गोष्ट सुरू आहे. दिव्या शिंदेचे व्हिडिओ, तिने घेतलेली पत्रकार परिषद, तिने केलेले आरोप आणि एकच मुद्दा की बिग बॉसमध्ये माझा अपमान झाला. पण इथे थोडं थांबा आणि विचार करा की खरोखर अपमान झाला आहे का, की हा एक फक्त रियालिटी शोचा वाद आहे. तो आता सोशल मीडियावरती मोठा केला जातो आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बिग बॉस हा शो कसा आहे. हा शो काल परवा सुरू नाही झाला. हिंदीमध्ये हा शो 20 वर्ष सुरू आहे आणि मराठीचे 6 सीझन झाले आहेत. तर लोक इथे का जातात? कारण या शोमध्ये वाद होतात, लोक एकमेकांना शिव्या घालतात, चिडवतात, मानसिक दबाव आणतात आणि हे सगळं शोवाले मुद्दामून घडून आणतात कारण की लोकांचं मनोरंजन व्हावं यासाठी. याचा अर्थ ही काही देशाची संसद नाही जिथे देशाचे कायदे बनतात. मग प्रश्न असा निर्माण होतो, जर हे सगळं आधीपासून माहिती होतं तर तुम्ही तिथे का गेलात? एक गोष्ट आपल्याला प्रामाणिकपणे मान्य करावी लागेल की तिथे गेल्यानंतर आपल्याला गेम खेळता नाही आला तर बाहेर येऊन पुन्हा ड्रामा करणे कितपत योग्य आहे. लोक सोशल मीडियावरती असे म्हणतात की घरात बिग बॉस खेळता नाही आला तर आता बाहेर येऊन रस्त्यावरती बिग बॉस सुरू झाला. तर असा मुद्दा लोकांच्या मनात का येतो? कारण जे काही आता सुरू आहे ते जरा जास्त होतं आहे. तर आता मुख्य मुद्दा, दिव्या शिंदे म्हणते की मला शोमध्ये कोंबडी पोपट म्हणण्यात आलं, तर हा माझा अपमान आहे. तर आता तुम्ही विचार करा की खरोखर हा अपमान आहे का? कारण अशा शोमध्ये लोक एकमेकांना टोपण नाव देतात आणि हे तिथे नॉर्मल आहे. घरात इतर स्पर्धकांना पण किती काय काय बोललं जातं. लोक चिडवतात, वाद होतात, शिव्या देतात. तर हा शोचा एक भाग आहे. तर अचानक हा मुद्दा इतका मोठा का केला आहे? आता सर्वात मला खटकणारी गोष्ट सांगतो की प्रत्येक व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं जातं आहे. हे दोन्ही महापुरुष इतके महान आहेत की त्यांच्या विचारांनी समाज बदलला आहे. मग एका रियालिटी शोच्या भांडणासाठी त्यांचं नाव घेणं कितपत योग्य आहे? दुसरा मुद्दा सांगितला जातो की मला संविधानावरती बोलून दिलं नाही. बिग बॉसमध्ये टास्क होतात, वाद होतात, भांडणं होतात, एकमेकांना शिव्या दिल्या जातात, तर तिथे संविधानावर बोलण्याची गरज काय? बिग बॉस हाऊसमध्ये संविधानावरती चर्चा करण्याची गरज का वाटली? आणखीन एक मुद्दा असा सांगितला जातो की माझ्या मेडिकलकडे म्हणजे माझ्या तिकडे दुर्लक्ष केलं गेलं. तर गेल्या 20 ते 25 वर्षात असा आरोप बिग बॉसवरती पहिल्यांदा कोणीतरी केला असेल. त्या शोमध्ये डॉक्टरांची टीम असते, सगळ्या वैद्यकीय सुविधा असतात. मग अचानक इतक्या वर्षानंतर असा आरोप जर कोणी केला तर मनात प्रश्न नक्की येतो. आता सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, ही मुलगी आपल्या समाजाची आहे म्हणून तिला अंधपणे पाठिंबा कोणी देऊ नये. कारण याचे परिणाम पुढे जाऊन भरपूर वाईट होतील. उद्या कोणताही प्रोड्युसर किंवा चॅनलवाले असा विचार करतील की जर आपण या समाजातील मुलींना घेतलं तर छोटासा काही वाद झाला तर हे बाहेर जाऊन याचा मोठा मुद्दा करतील. तर याचा परिणाम असा होईल तर उद्या कोणत्याही अनुसूचित जातीच्या मुलीला अशा शोमध्ये लोक घेण्यास घाबरतील. तर फक्त शोच नाही तर हा मुद्दा पुढे नोकऱ्यांमध्ये सुद्धा जाऊ शकतो. कोणताही बॉस असा विचार करेल की जर आपण अशा मुलींना कामावर घेतलं आणि काही छोटासा वाद झाला तर पुढे जाऊन हे आपल्यावरती केस करतील. तर याचा फटका कोणाला बसेल? अशा मुलांना की ज्यांना खरोखर संधीची गरज आहे. तर आता इथे पोलिसांवरती सुद्धा आरोप केले जात आहेत. पण वास्तव हे आहे की पोलिसांना रोज चोरी, खून, महिलांवरती अत्याचार अशा केसेस हँडल कराव्या लागतात. ते रात्रंदिवस काम करत असतात आणि आपण त्यांच्याकडे जातो आणि म्हणतो की माझी बिग बॉसची केस घ्या. मी इथे पोलिसांची बाजू घेत नाही आहे, पण रियालिटी काय आहे ते एक दिवस पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन उभे राहा, तुम्हाला सगळं समजेल. जो वर्क प्रेशर पोलीस फेस करतात ना, तो वर्क प्रेशर खरोखर खूप वाईट आहे. आता सोशल मीडियामुळे काय होतं आहे, लोक भ्रमित होत आहेत. लोकांना असं वाटतं आहे की या मुलीवर खरोखर खूप अत्याचार झाला आहे. पण खरं बघायला गेलं तर हा फक्त एक रियालिटी शोचा वाद आहे. ॲट्रॉसिटी कायदा हा खूप गंभीर कायदा आहे. तो लोकांच्या मदतीसाठी बनवला आहे.
आणि जर प्रत्येक अशा छोट्या वादासाठी त्याचा वापर केला तर लोक त्याचा गैरवापर करायला शिकतील. मी शेवटी फक्त एकच सांगतो की या मुलीला माझा काही विरोध नाही, पण मला एकच प्रश्न पडला आहे की अपमान नक्की झाला कुठे. कारण जर आपण बाहेरून नीट बघितलं तर हा फक्त एक रियालिटी शोचा वाद आहे आणि हा शो फक्त टाइमपास आहे. आज भारतासमोर, महाराष्ट्रासमोर यापेक्षाही खूप मोठे प्रश्न आहेत. पण आपण इथे काय करतोय, बिग बॉस आणि ॲट्रॉसिटी यावर चर्चा करतोय. थोडा शांतपणे विचार करा की खरोखर याची गरज आहे का. तर तुम्हाला काय वाटतं की खरोखर हा न्यायासाठी चाललेला लढा आहे की प्रसिद्धी मिळवण्यासाठी चाललेली धडपड. कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.